बिगर आदिवासी समाजातील इतर जातींना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करू नये याबाबत आदिवासी पारधी क्रांती संघटनेतर्फे अमळनेर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की शासनाने कोणत्याही दबावाखाली अथवा राजकीय कारणास्तव अशा प्रकारची बेकायदेशीर कारवाई करू नये, अन्यथा संपूर्ण आदिवासी समाज एकत्रितपणे कायदेशीर मार्गाने व लोकशाही पद्धतीने तीव्र लढा उभारेल असे म्हटले आहे। राष्ट्रीय लोक न्यायालयात महसूल विभागाच्या 810 थकबाकीदारांपैकी 262 थकबाकीदारांकडून 3,67,691 रुपयांची वसुली करण्यात आली आहे। गौण खनिज थकबाकीदार मात्र लोक न्यायालयात गैरहजर राहिले। अमळनेर महसूल विभागाची गौण खनिज संदर्भात 28 जणांकडे थकबाकी आहे। अंतर्गत लेखा परीक्षणाबाबत 186 जणांकडे थकबाकी होती, तर जमीन महसूल बाबत नियत वसुलीच्या थकबाकीदारांची संख्या 596 होती। तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, निवासी नायब तहसीलदार CU पाटील यांनी या थकबाकीदारांना नोटिसा देऊन 13 रोजी दिवाणी न्यायालयात लोक न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते। पैकी गौण खनिज थकबाकीदार गैरहजर राहिल्याने त्याची वसुली शून्य झाली, तर अंतर्गत लेखा परीक्षणचे 64 थकबाकीदारांनी 61,116 रुपये व नियत वसुली थकबाकीदारापैकी 198 जणांनी 3,06,575 रुपयांची अशी एकूण 3,67,691 रुपये वसुली झाली। महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी उपविभागीय कार्यालयात 15 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन संपन्न झाला। लोकशाही दिनाला उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, TH नेमाडे, CG वाघ, कुणाल सोनार, डॉक्टर संदेश वाटोरे, JB पाटील, मुख्याधिकारी तुषार नेरकर, विजय गांगुर्डे, डॉक्टर गिरीश गोसावी, SB गावित, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, निवासी नायब तहसीलदार CU पाटील, DD पाटील, गटविकास अधिकारी NR पाटील हजर होते। यावेळी डांगरी येथील तक्रारदार रत्नाबाई निंबा पाटील यांनी सामायिक बांध फोडून पावसाचे पाणी सोडण्याबाबत तक्रार केली। ही बाब अर्धन्यायिक असल्याने अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 145 प्रमाणे अपील करण्याच्या सूचना देऊन अर्ज निकाली काढण्यात आला। संपादित जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा म्हणून कार्यकारी अभियंता निम्नतापी प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्या 74 वर्षीय शेतकऱ्याला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या दालनात सदर प्रश्नावर बैठक लावण्याचे आश्वासन मिळाल्याने मान्यवरांच्या हस्ते 6व्या दिवशी उपोषण सोडण्यात आले। हातेड खुर्द, बुधगाव, अनवर्दे खुर्द शिवारातील शेतकरी गेल्या 30 वर्षांपासून अप्पर तापी प्रकल्प हतनूर अंतर्गत संपादित जमिनीचा पारदर्शक व पूर्ण मोबदला मिळावा यासाठी शेतकरी उमराव भाऊराव बोरसे हे 10 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले होते। या प्रसंगी कार्यकारी अभियंता M कडलग यांनी सदर प्रश्नाबाबत आंदोलनकर्त्यांसोबत मंडपात बसून सविस्तर चर्चा केली। धरण जन आंदोलन समितीचे पदाधिकारी सुभाष चौधरी, रणजित शिंदे, सुनील पाटील, महेश पाटील उपस्थित होते। ग्रामीण भागातील महिलांच्या स्वावलंबनासाठी व आर्थिक सक्षमीकरणासाठी आधार बहुउद्देशीय संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वामिनी प्रोजेक्ट अंतर्गत तालुक्यातील 100 महिलांना 4 दिवसीय केक मेकिंग प्रशिक्षण देण्यात आले। या उपक्रमामध्ये अमळनेर व परिसरातील ग्रामीण भागातील 100हून अधिक महिला व किशोरवयीन मुलींनी सहभाग नोंदविला। प्रशिक्षणादरम्यान अनेक प्रकारचे आकर्षक केक शिकवण्यात आले। अमळनेर तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी शिरूड येथील अरुण मोरे, उपाध्यक्षपदी मठगव्हाण येथील प्रवीण वाघ आणि गडखांब येथील निवृत्ती बागुल यांची निवड करण्यात आली आहे, तर सचिवपदी पातोंडा येथील सागर मोरे यांची निवड करण्यात आली। त्यांच्या निवडीचे समाज बांधवांकडून अभिनंदन होत आहे। स्वायत्त दर्जा असलेल्या प्रताप महाविद्यालयाच्या पदार्थ विज्ञान विभागाची 1 दिवसीय शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली। या सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना निसर्गाशी प्रत्यक्ष संपर्क साधून भौतिकशास्त्रातील विविध संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा होता।
या ट्रेकिंगमध्ये विद्यार्थ्यांनी सातपुडा परिसरातील रमणीय व ऐतिहासिक स्थळे, बामझीर व हंड्याकुंड्या यांना भेट दिली। यासाठी पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अमित बी पाटील, प्राध्यापक संदीप नेरकर, डॉक्टर जयंत पटवर्धन यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। तेरापंथ युवक परिषद व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी मेगा ब्लड डोनेशन ड्राईव्ह तथा रक्तदानाचे महाअभियानाचे आयोजन करण्यात आले आहे। रक्तदान अमृत महोत्सव 2.0 निमित्ताने युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेने संपूर्ण भारतभर हे अभियान राबवले जात असून अमळनेर येथे रोटरी हॉल DR कन्या शाळेसमोर सकाळी 9 वाजता हे अभियान होणार आहे। यावेळी रक्तदान करणाऱ्या दात्यांना आयोजकांकडून पाणी जार भेट देण्यात येणार आहेत। तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या महाअभियानात सहभागी होऊन स्वेच्छेने रक्तदान करावे असे आवाहन आयोजक तेरापंथ युवक परिषद यांनी केले आहे। अमळनेर तालुक्यातील निंभोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कुमुदिनी विनोद पाटील यांची निवड करण्यात आली। यावेळी मार्केटचे संचालक समाधान धनगर, माजी सरपंच सुनील पाटील, माजी सरपंच पायल पाटील, उपसरपंच आलेश धनगर, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। अमळनेर तालुक्यातील गोवर्धन येथील रहिवासी प्राध्यापक अनिल सुरेश महाले यांनी नुकतीच जगदीश प्रसाद झाबरमल टिबरेवाला विद्यापीठ राजस्थान येथून विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त केली आहे। ते पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात कार्यरत आहेत। त्यांनी पॅराडाईम शिफ्ट अँड रिसेंट ट्रेंड्स इन रूरल सेटलमेंट ऑफ धुळे डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र स्टेट जॉग्राफिकल स्टडी या विषयात संशोधन करून शोधनिबंध सादर केला। प्राध्यापक महाले यांचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व गोवर्धन ग्रामस्थांनी अभिनंदन केले। अमळनेर शहरातील स्वर्गीय श्री MS मुंदडा माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवसानिमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या। यात देशभक्तीपर गीत गायन, सामान्य ज्ञानावर आधारित जनरल चालता बोलता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। स्पर्धेत 13 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला। वर्षा ठाकरे प्रथम, वैष्णवी कोळी द्वितीय तर शीतल जाधव तृतीय, तर उत्तेजनार्थ बक्षीस गायत्री कोळी हिने मिळवले। परीक्षक म्हणून उपशिक्षिका नेहा पाटील, किशोर पाटील व राजेंद्र महाजन यांनी कामकाज पाहिले। सूत्रसंचालन यशवंत कोळी यांनी केले तर मनीष सोनवणे यांनी आभार मानले। शाळेचे मुख्याध्यापक धनराज महाजन, हिंदी विषय शिक्षक सुनील पाटील, गोपाल पाटील, राहुल भदाने, शिक्षकेतर कर्मचारी धर्मेंद्र साळुंखे उपस्थित होते।